दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। यंदा गणपती उत्सव हा राज्य उत्सव असा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी उत्सव अधिक वाढेल त्याकरिता सर्व उपाययोजना सुरू झाल्या आहेत। तसंच त्याविषयी बैठका देखील आता सुरू होतील। यंदाचा गणपती उत्सव निर्बंध आणि भयमुक्त राहील। पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत। मागील वर्षीची परवानगी चालेल, यावर्षी परवानगीची वेगळी गरज नाही, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2024 पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला। पारितोषिक वितरण समारंभाला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळानं प्रथम क्रमांक यावेळी पटकावला, तर एरंडवण्यातील श्री शनी मारुती बाल गणेश मंडळानं द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळानं तृतीय, नवी खिडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टनं चौथा, तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळानं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं। स्पर्धेत सहभागी झालेल्या 194 मंडळ आणि शाळांपैकी 106 मंडळ आणि शाळांनी पारितोषिकं मिळवली असून एकूण 14,95,000 रुपयांची बक्षिसं देण्यात आली। शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणारे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। माननीय आमदार श्री हेमंतभाऊ रासने साहेबांची हे आग्रह होती, हे विनंती होती की निर्बंध मुक्त गणपती उत्सव असायला पाहिजे। 100% ते निर्बंध मुक्तच राहणार आहे। यामध्ये पोलीस आणि प्रशासनाकडून कोणताही प्रकारचे निर्बंध एकतर्फी लावण्यात येणार नाही, हे मी आपल्याला सर्वप्रथम गवाही देऊ इच्छितो। जे काही आपली परवानगी मागच्या वर्षीची होती ती परवानगी यावर्षी पण कायम राहील। आपल्याला प्रत्येक यावर्षी परत पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही। मागच्या वेळीची परवानगी तीच परवानगी धरून बाकी जे जे आपल्याला सोयी सुविधाची गरज आहे ते आम्ही सर्व करू। भयमुक्त 100% भयमुक्तच गणपती राहतील। उत्सव मध्ये कोणी मध्ये आला आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्याचे किंवा गुन्हेगारी किंवा महिलाचे सुरक्षावर विपरीत असे परिणाम होईल किंवा दारू पिऊन काही सामाजिक शांत सुव्यवस्था बाधित करण्याचे कोणी प्रयत्न करतील त्याचे सर्वांचे अशा गुन्हेगार कृत्यावर आपले सोबत मिळून आपले सहकार्य घेऊन अशा प्रकारचे लोकांना आज जोरात पोलीस विभागाकडून कारवाई होईल हे आम्ही आपल्याला आश्वासन। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केलं। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।